सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी नेमकी लॉटरी लागणार कुणाला? संपूर्ण सोलापूर जिल्हावासियांचं लक्ष लागलंय आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडं. सोलापूर जिल्ह्याचं मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये आता मोठ्या प्रमाणात राजकीय चुरस निर्माण होणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने 68 पैकी 38 जागा जिंकत एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. विशेष बाब म्हणजे यंदा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे ओबीसी प्रवर्गातून तब्बल 15 सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे अनेकांनी आपली इच्छा आणि स्पर्धक म्हणून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये सहभाग नोंदविला आहे. अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे असल्यामुळे पालकमंत्र्यांच्या भेटीकडे सध्या सर्वांचं ओढ लागली आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतील, आपल्या विचाराचा आणि आपल्या तालुक्यातील विजयी उमेदवाराला अध्यक्षपद मिळावे यासाठी जोरदार फिल्डिंग सध्या गोरे यांच्याकडे लावली जात आहे. विशेष बाब म्हणजे अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांमधून अक्कलकोट तालुक्यातून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी या चपळगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या आहेत. तर बार्शी तालुक्यातून भारती दराडे, गोपाळ वैद्य, मोहोळ तालुक्यातून विमल खताळ, पंढरपूर तालुक्यातून दुर्गा अंकुशराव, माढा तालुक्यातून वंदना कांबळे, सांगोल्यातून चेतनसे केदार सावंत, दक्षिण सोलापूरमधून रामप्पा चिवडशेट्टी आदींची नावं अध्यक्षपदासाठी सध्या चर्चेसाठी आघाडीवरती घेतली जात आहेत. मात्र पालकमंत्री ज्या नावाला हिरवा कंदील देतील तेच नाव अध्यक्षपदासाठी अंतिम केलं जाणार असल्याचं राजकीय सूत्रांकडून आता सांगितलं जात आहे. मात्र उपाध्यक्षपदासाठी देखील तशी चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अध्यक्षपदासाठी राहिलेल्या स्पर्धेतून ज्या विजयी उमेदवारांना त्या स्पर्धेतून डावललं जाणार त्यांना मात्र उपाध्यक्ष पदावरती किंबहुना अनेक विशेष समित्यांवरती संधी दिली जाणार असल्याचं पक्षांच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपाने निष्ठा, रणनीती आणि संघटन कौशल्याचा त्रिवेणी संगम साधत आपल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी विशेष समित्यांचा पर्याय सर्वांच्या समोर ठेवल्यामुळं नाराजी दूर करण्यात आता पक्षाला थोड्या प्रमाणात यश येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. येत्या आठवडाभरात या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या आणि विशेष समित्यांच्या सभापती पदांच्या निवडी जाहीर होतील असे देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे.